टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा वाढलेला आहे आणि याच तापमानाचा ज्याप्रमाणे पारा वाढतो आहे, ज्याप्रमाणे नागरिकांवर याचा प्रभाव पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे प्राण्यांवर सुद्धा याचा प्रभाव जो आहे तो पाहायला मिळतो आहे। आणि त्यासाठी नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये विशेष अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्राण्यांसाठी कूलर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, जेणेकरून थंड हवा जी आहे ती या प्राण्यांना मिळेल। सोबतच आपण जर बघितलं तर ग्रीन नेट आणि झाडं जे आहे, झाडांचं सगळं आच्छादन आजूबाजूला आहे आणि त्या खाली ग्रीन नेट लावण्यात आली, जेणेकरून गरम हवा जी आहे ती डायरेक्ट प्राण्यांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होणार नाही। कारण उन्हाच्या दिवसामध्ये प्राण्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आजार होण्याची शक्यता असते। त्यांना या तापमानामध्ये जपण्याची फार गरज असते आणि तेच महाराज बाग प्रशासनाकडून केलं जात आहे। दिवसातून 3 वेळा या ठिकाणी पाण्याचा छिडकाव जो आहे तो केला जातो आहे। अशा प्रकारे जे आहे ते सगळं आच्छादन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आणि एकंदर जर आपण या ठिकाणची परिस्थिती बघितली तर प्राण्यांना अगदी सुरक्षित वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न महाराज बाग प्रशासनाकडून केला जातो आहे। डॉक्टर मोटघरे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे प्राण्यांचं प्रिकॉशन घेतलं जात आहे? जसं तुम्ही बघत आहे की इकडे बिबट्यासाठी, त्यानंतर अस्वलासाठी, वाघासाठी आणि जे पक्षी घर आहे त्यांच्यासाठी आपण कूलर लावलेले आहेत आणि दिवसातून 2 ते 3 वेळा त्यांच्या घरामध्ये आपण पाण्याचा फवारा करतो, जेणेकरून त्यांचं जे टेम्परेचर आहे, घराचं टेम्परेचर ते कमी होऊन जाईल। त्याच्यानंतर आपण वाघासाठी एक स्पेशल पॉन्ड तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये 24 तास आपल्या त्या पॉन्डमध्ये पाणी राहते। त्याला जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा तेव्हा तो पाण्यामध्ये जाऊन आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे तो मेंटेन करतो। त्यानंतर जे तृणपक्षी जे आहेत, प्राणी जे म्हणजे मोठ्या घरामध्ये राहतात किंवा मोठ्या पिंजऱ्यामध्ये आहेत, त्यांच्यासाठी आपण बांबूचं प्लांटेशन केलेलं आहे, जेणेकरून त्या सावलीमध्ये त्यांना उन्हाचा तडका बसणार नाही। अजून त्याच्यामध्ये आपण ग्रीन नेट पण लावलेली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गरम हवा जी आहे ती डायरेक्ट त्यांच्या घरात जायला नको आणि डायरेक्ट सनरेज जे आहे ते त्यांच्या घरामध्ये जायला नको। त्यानंतर आपण जे पक्षी आहेत किंवा माकडं आहेत त्यांच्या खाण्यामध्ये आपण विशेष असं हे करत आहे। त्याच्यात आपण जे सीजनल फ्रूट्स आहेत ते आपण जसे टरबूज आहे, डांगरू आहे, ते आपण त्यांच्या आहारामध्ये आपण ॲड करतो आहे। नक्कीच महाराज बाग प्रशासनाकडून या ठिकाणी प्राण्यांची जी आहे ती व्यवस्था केली जात आहे, त्याचं प्रिकॉशन घेतलं जात आहे, जेणेकरून या उन्हाचा तडाखा या प्राण्यांना सुद्धा भोगावा लागू नये। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।